सिंघम को यहाँ एंकरिंग करके देख, सबको शौक लगा. आली रे आली. आता मला खरंच आली, एक मिनिट मी जाऊन येतो. म्हणजे मी ब्रेक मध्ये जाऊन येतो, पण त्याआधी सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, त्याचं नाव आहे फू बाय फू धूम धडाका. कार्यक्रमाला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या सगळ्या लाडक्या कलाकारांचं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर आज आहे फू बाय फू धूम धडाका मिसळ एपिसोड. मिसळमध्ये कसं असतं, वेगवेगळे पदार्थ आपण एकत्र करतो आणि एक वेगळा फ्लेवर आपल्याला बघायला मिळतो. तसेच आम्ही काय केलंय, जोड्यांमध्ये जरा आदला बदली केलेली आहे. बघूयात आज कॉमेडीचा कुठला नवा फ्लेवर आपल्याला बघायला मिळणार आहे. सगळ्या कलाकारांना खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो आणि सुरुवात करतो आजच्या धमाल धूम धडाका एपिसोडला. आजच्या भागाच्या सुरुवातीला इथे येत आहेत दोन मित्र जे बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटलेले आहेत. आता भेटलेत म्हटल्यानंतर गप्पा तर होणार ना, पण त्या गप्पांमधून तयार होणार एक धमाल बतावणी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन आणि आला रे आला कुशल बद्रिके. आला. दो दीवाने शहर में रात या दोपहर में आशियाना ढूंढते एक साबुदाना ढूंढते आशियाना ढूंढते एक साबुदाना ढूंढते साबुदाने पे लिखा है खाने वाले का नाम. अरे काळा साबुदाणा. ओ हो बाबूराव तुम्ही. काय बाबूराव, कसा तुम्ही? काय म्हणता, बऱ्याच दिवसांनी दिसलं, ओळखता झालं नाही राव तुम्हाला. बऱ्याच दिवसांनी म्हणजे तुम्हाला किती शोधले आम्ही. तुम्ही कुठं होता? अमेरिकेला गेलो होतो ना. कुठं गेलता तुम्ही? अमेरिकेला. ते का म्हणून? तिकडनं बाबा मामाचा फोन आला होता आपल्याला. बाबा मामा? हा मग आपला मामा आहे तो. बाबा मामा तुमचा मामा आहे? हा मग सख्या आईच्या चुलत भावाच्या चुलत नंदेच्या मावस बहिणीचा मुलगाला तो. एवढ्या जवळचं नातं आहे हा तुम्ही? मग कमाल आहे बुवा. तो लगेच फोन आला त्याचा मला. तो म्हणला ए आब्या. आब्या? प्रेमानं आब्या म्हणतोय. बर. मी त्याला म्हणलं बोल आब्या. आब्या? मग मामा असला तरी फ्रेंडली रिलेशनशिप आहे ना आपली. क्या बात. हा मग तर म्हणलं काय झालं बाबा. तो म्हणलं इकडे इलेक्शन लागलेलं आहे, आपला रोमनी आपल्या समोर उभा आहे, त्याचा प्रचार लय जोरात चाललाय, तू माझा प्रचार करायला ये, आपण लय मागं पडतोय. तुला का म्हणून बोलवलं त्याने प्रचाराला? आपण तिकडे लय फेमस आहे ना. कस काय? फू बाई फू स्टार म्हणून. मी लगेच म्हणलं लगेच येतोय. फोन ठेवतोय तेवढ्यात हातातला वडापाव खाली पडला. एका उंदरानं धरला तो. काय? त्याला म्हणलं ए माझा वडापाव दे. उंदीर म्हणलं नाही दे जा आणि पळून गेला. वडापाव दे वडापाव दे वडापाव दे. त्याच्या माग 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 गेलो. तो उंदीर बिळातच शिरला ना. मी पण त्याच्या माग बिळात शिरलो. मग बिळात शिरलो, म्हणलं ए उंदरा वडापाव दे, ए उंदरा वडापाव दे, ए उंदरा वडापाव दे. असला बिळ कुरतळत कुरतळत गेलो तर डायरेक्ट अमेरिकाच ना. त्यांना माहित होतं काय तू बिळात नाही येणार आहेस ते? हा बिल क्लिंटनला सांगितलं होतं ना. काय सांगितलं होतं? बिल क्लीन करून ठेव. लगेच रेड कार्पेटच ना. बाबा मामा असा रडायला लागला, माझ्याकडे बघून आला. बाबा तुला कुठं ठेवू, तुला कुठं नको ठेवू, असं झालं त्याला. लगेच प्रचाराला घेऊन गेला मला. ही असली माणसं 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 आका काका काका काका. अमेरिका म्हणलं. लगेच प्रचाराला उभं राहिलो. म्हणलं लेडीज अँड लेडाज. इंग्लिश मधनं? इंग्लिश इंग्लिश. क्या बात. आपला बाबा मामा इलेक्शनला उभा आहे. नाही तसा तो आता बसलेला आहे, पण तो उभा आहे. तुमच्या कुठल्या बी प्रॉब्लेमला तो तुमच्या पाठीशी उभा राहील, कारण त्याच्या नावातच उभा आहे. वा वा, काय भाषण तो. अमर पण तो जर का रोमनी जर का निवडून आला तर अमेरिकेवर रोमचं राज्य येईल आणि तुम्ही रोमिओ व्हाल. रोमिओ कसं काय होतील? कोणीतरी म्हणलेलंच आहे, इन रोम बिहेव लाईक रोमिओ. भेटलं कसं नाही तुम्हाला अमेरिकेत? तुम्ही अमेरिकेत होते? म्हणजे काय तिकडे गेलतो जरा नाना नानी पार्क मध्ये. अमेरिकेत नाना नानी पार्क नाही का तिकडे शूटिंग केलं ते डायनोसरच्या सिनेमाचं? ते जुरासिक पार्क आहे. अच्छा अच्छा, जुरासिक पार्क. जरासिक आहे ना माझी इंग्रजी, वाचण्यात थोडा घोळ झाला माझा, म्हणून म्हणलं. पर तिकडे गेलतो. तुम्हाला तर माहितीये डायनोसरचा केवढा सुळसुळाट झाला आता. या युगात कुठला आलाय डायनोसॉर? येडा का खुळा तू काय? अरे नाही का तिकडे डायनोसरचा सिनेमा केला. त्या सिनेमासाठी त्यांनी डायनोसरची अंडी बनवली होती. आता सिनेमाचं शूटिंग झाल्यावर ते फोडून टाकायची की नाही, नाही तर असं ऑमलेट करून खायचं त्याचं. त्यांनी फोडली नाहीत ना. मग थोड्या दिवसांनी बाहेर आली ना डायनोसर अशी. बाबा काय डायनोसरचं नुसतं सुळसुळाट. हो काय त्यांना माहिती आपण सॉलिड शिकारी. केवढी आपली तिकडे. ले तू भारी शिकारी. ससा पण नाही मारला. फक्त ससा पण नाही मारला.
मोठे मोठे प्राणी मारले. मोठे मोठे प्राणी. त्यांचा फोन आला, लगेच गेलो असा अमेरिकेत. असा गेलो आणि बघतो तो काय काय एवढी एवढी डायनोसॉर. एवढे होते. एवढं टाकायचं ना तिथं ए येड्या, काय मी डोंगरावर उभा होतो म्हणून ते मला एवढे एवढे दिसले. मी खाली आल्यावर मी एवढा, तो डायनोसॉर एवढा. अरे मग तो डायनोसॉर माझ्याकडे बघ, मी डायनोसॉर कडं अशा बंदुकीला हात घातलाय बघ. आणि काय बघतो तर काय झालं? बंदूक घरातच राहिली ना. बंदूक का करत राहिली? ते बायकोने कपडे वाळत घालायला घेतली होती ना. मग पिस्तूल काढायची ना. घातला ना हाताचा पिस्तुलीला. आणि काय पिस्तूल पण घरात राहिली ना राव. कसं करता? बायको लायटर म्हणून वापरते ना आता ते. अरे मग बरोबर लायटर तरी ठेवायचं ना. लायटर कशाला? डायनोसॉरला चटके द्यायला. तू काय जॉब करायला लागला का? अरे शिकारीला गेलो तुम्ही तिकडं. आणि मग काय केलं माहिती? असं पट्ट्याला हात घातला, बंदुकीची गोळी काढली, त्या डायनोसॉर धरली आणि म्हणलं, ए डॅन्या. काय म्हणला? ए डॅन्या डॅन्या डॅन्या, ही बघ गोळी आणि ठिसक्या. जागच्या जागी ठाक. आणि ते बघून आली ना लेडी डायना. अमेरिकेत कुठली लेडी डायना? त्या डायनोसॉरची बायको लेडी डायना. ती आली अशी अशी डायना शोर करत आली. डायनोसॉर करत आली. धनी धनी असा शोर करत आली ती. धनी. आणि मग माझ्याकडे आता रागाने बघायला लागली. अशी ती माझ्याकडे बघते, मी तिच्याकडे बघतो. ती माझ्याकडे. काय जास्त बघू नको. का? बघा बघित प्रेम जमायचं. आणि ती म्हणायची, काय? इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा. टिंग टिडिंग 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 टिंग टिडिंग 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 ए टिडिंग टिडिंग असा टॅण्या अंकन देईन ना. टेनिंग टेनिंग करत दाखव तिकडं. सिच्युएशन केवढी गंभीर आहे. ती माझ्याकडे बघते, मी तिच्याकडं. ह्याला बंदूक नाही, पिस्तूल नाही, गोळी पण होती ती फेकून मारलेली. मग डोकं लावलं. अजय आईला लेडी डायनाला डोकं लावलं. त्याला माणूस का बैल आहे तू? काय झालं? जरा विचार. डोकं लावलं म्हणजे डोक्याला लावली. विचार केला. असा खिशात हात घातला, पाकिट बाहेर काढलं, पाकिटीतनं असं बंदुकीचं लायसन बाहेर काढलं आणि तिला म्हणलं, ए लेडी डायना, ढिसक्या. लगेच अशी पडली आणि तडपडायला लागली. आईला मेलीच नाही होय. अरे तिला नंतर म्हणलं, ए डायना, आता डायना. लगेच मेली. बोल. तुझ्या आजारा काय लायसन दाखवून डायनासॉरला मारलं होतं का काय? नाही, मग तू इथले 2 पंच उचलले आणि ओबामाला जिंकवलं. गंमत केली राव तुझी. तू काय एवढे सिरियसली घेतो? मी पण गंमत करत. मला माहिती आहे तू गंमत करत होता. तू गंमत करणारच ना. तुझ्याकडे काम ना धाम, दुसरं काय करणार? कोण म्हणलं काम ना धाम? अरे अख्ख्या जगाला माहिती आहे. अरे मोबाईल वरनं आपण बिझनेस चालू केलाय लांब. कुठला बिझनेस चालू केला तू? जवळच आहे पण नाव लांब आहे. काय नाव आहे? लव्ह अँड मॅरेज ब्युरो, LAMB, लांब. भारी. मग कुणी प्रेमात पडला असेल त्यांनी डायरेक्ट मला फोन करायचा. मग आपण फोनवरनं सांगतो, तुम्हाला प्रिय पाहिजे असेल तर 1 दाबा, प्रियशी पाहिजे असेल तर 2 दाबा, लग्न करायचं असेल तर 3 दाबा, हनीमूनला जायचं असेल तर 4 दाबा आणि इतर काय माहिती हवी असेल तर 5 दाबा. मला एक एक्झाम्पल म्हणून मी फोन करू काय? कर ना. पैसे पडतील. जायला पैशाचं कोणाला सांगायला लागला? टाकशाळा आहे आपली. इकडनं कागद टाकला की नोट बाहेर पडते. मग सॉलिड आपला. चल घे फोन. चला. हॅलो. हा माझा एक प्रॉब्लेम आहे. काय? मग मला लग्न करायचंय. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही 3 दाबा. बरं 1 मिनिट. आपला पण माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या. काय झालंय? माझं ऑलरेडी एक लगीन झालेलं आहे. आता मला आणखीन एक करायचंय. मी काय दाबू? पहिल्या बायकोचं नरड दाबा. काय धरण्याची चेष्टा करते आमच्या राव? असतात ना असे गिराईक. असतात असे. जाऊ दे, मी तुम्हाला दुसरा फोन करू. दुसरा नीट बोलायचा. नीट म्हणजे एकदम. ऐका माझा एक प्रॉब्लेम आहे. काय झालं? माझं 1 आठवड्या आधी लगीन झालं होतं. पण बायकोवर भांडण झालं. बायको सोडून गेली. तर हनीमून साठी एखादी दुसरी बायको मिळेल काय? तुझ्या काय इस्कोट करून टाकतो आपल्या धंद्याचा. असले गिराईक नको तुमच्यावर. काय आम्हाला असे गिराईक नको. मग पार्टनर करून घ्या ना. तुम्हाला पार्टनर घ्या की पार्टनर करून. काय 6 नंबर ऍड करा त्याच्यात. 6 नंबर कशाला ऍड करायचं विचारतो? काय जी माणसं खूप बिझी असतात की नाही, ते त्यांच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही ना. त्यांना मी वेळ देणार.
उदाहरणार्थ म्हणजे बघा आता कसं आहे, तुम्ही लय बिझी असता राव, लय बिझी. देशोदिशीचे दौरे असतात तुमचे, महिने तुम्ही घरी येत नाही, लय बिझी. बायकोला टाइम कधी देणार? अजिबात नाही देत. मग मी देईन ना तुमच्या बायकोला टाइम. ती बतावणी आम्हाला फार आवडलेली आहे. आता तुम्ही आम्हाला सांगा की कोणाकडून कमेंट्स ऐकायच्या? मला ज्याची बतावणी बघायला खूप आवडते अशा भाऊची कडनं मला कमेंट्स ऐकायला खूप आवडते. वा, मजा आली आणि दोघांनाही धमाल केली, त्याबद्दल थँक्स. विजय, तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायला आवडते? ते वडील बंधू डॉक्टर गिरीश ओक. डॉक्टर गिरीश ओक. वा, खूपच मजा आली विजय. मला तुझं लिखाण, तुझं काम खूप आवडतं, नेहमीच आवडतं. मी नेहमी त्याची दाद देतो तुला. आणि कुशलची एनर्जी मला भयंकर आवडते. खूप खूप छान वाटलं, मजा आली खूप. आमचं स्किट चालू असताना एक व्यक्ती खूप दाद देत होती. त्या व्यक्तीला मला विचारायचंय की तुला नेमकं काय म्हणायचं, कसं वाटलं आमचं स्किट? कोण? हेमांगी कवी. खूप खूप मजा आली. खूप आत्ताच्या याच्यामध्ये लेटेस्ट होती, त्याच्यामुळे मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. ओहो, आयुष्यात आपल्याला कुठला ना कुठला पुरस्कार मिळावा असं स्वप्न प्रत्येकाचंच असतं. तर आता इथे येतो एक तळीराम, ज्याला जाहीर झालाय P1 गौरव पुरस्कार. तर आता या सोहळ्याला आपण जाणार आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुनील तावडे आणि आली रे आली शर्वरी पाटणकर आली. थंडी गुलाबी हवाय शराबी देणार आज पुरस्कार प्याला हो. थंडी गुलाबी हवाय शराबी देणार आज पुरस्कार त्याला हो. तर बरं का मंडळी, हिवाळा सुरू झालेला आहे आणि अगदी मस्त गोड गुलाबी थंडी पडलेली आहे. तर थंडी घालवण्यासाठी काही जण स्वेटर घालतात, काही जण शाल पांघरतात, काही जण शेकोटी लावतात, तर काही जण अगदी हीटर सुद्धा लावतात. आणि हीटर काहीच नाही, काही जण तर क्वार्टर सुद्धा मारतात. शीशे से शीशा टकराए, शीशे से शीशा टकराए, जो भी हो अंजान. तो देखो कैसे छलक छलक छल छलक छलक छल छलक 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 आए, छलक छलक छल छलक छलक छल छलक 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 आए. याच्या पुढे काय आहे रे? बिग हँड फॉर मिस्टर पेताड. थँक्यू. चला आपण 2-2 पेग मारूया. हो, मी मारतो, तुम्ही तकडा खा. तकडाहून बघू नका माझ्याकडे. थांबा हे बघा, असं करू नका. अहो, या ठिकाणी आज तुम्हाला पुरस्कार दिला जाणार आहे. खंबा. थांबा प्राइज. ओ, प्राईज म्हणणं बरी नाही लागत हो. पाण्यामधनं त्याची खरी टेस्ट कर. बर ते नंतर. मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बरं का? ओके. अरे टॉवेल आणा जरा, त्याला उलटी होतीये का तुम्हाला? दारू प्याल्यानंतर ओके असं निघतं. ओके, नो प्रॉब्लेम. ओके. बरं, ओके. माझा पहिला प्रश्न, तुम्ही दारूचा पहिला ग्लास तोंडाला कधी लावलात? मला ना एकदा चोरून दारू प्यायचा खूप कंटाळा आला. त्या दिवशी मी पहिल्या प्रथम दारूच्या ग्लासाला पहिला स्पर्श केला. मी लहानपणी माझ्या बाप दारू प्यायचा, तर मी त्याच्या बाबाच्या बाजूला असं बसत दारू प्यायला बसली. मग तो बिस्कीची बाटली काढायला, बर, मी माझ्या बॅगेतून स्ट्रॉ काढायला, तो विस्की त्या ग्लासमध्ये ओतायचा आणि चकणा खायला खाली वाकायचा. मी लगेच स्ट्रॉ आतमध्ये टाकायचो विस्कीत आणि पुचूक तो परत चकणा खायला खाली वाकला, मी स्ट्रॉ विस्कीत टाकायचो, पुचूक. बाप म्हणायचं मी एवढी दारू पितो, मला चढत नाही, राहू दे मरू दे. त्याने दारू सोडली, पण मी दारू सोडली नाही, कंटिन्यू केली. आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही दिवसभरात साधारण किती पिता? अजिबात नाही पित. अहो, तुम्ही दारू पित नाही? पाणी अजिबात पित नाही. तुम्ही दारू बद्दल कुठे विचारलं? दारू प्यायला असं तरी माझं लक्ष आहे ड्रायव्हिंग करताना असतं. म्हणजे तुम्ही दारू पिऊन ड्रायव्हिंग करता?
कोण म्हणलं कोण म्हणलं तुम्हीच म्हणालात आता. अहो मी लक्ष असण्याबद्दल म्हणालो. तुमचं लक्ष नसतं वाटतं ड्रायव्हिंग करताना. पण मी पीत नाही. मी पण ड्रायव्हिंग करत नाही. थँक्यू बसा खाली बसा. बरं माझा पुढचा प्रश्न. मला कसं माहिती तुमचा पुढचा प्रश्न. नाही मी विचारतीये. बरं दारू पिणं आपल्या शरीरासाठी वाईट असतं असं नाही का वाटत तुम्हाला? असेल पण मनात अनेक प्रश्न घेऊन मरण्यापेक्षा ते बरं ना. मरणासन्न अवस्थेतील मृत्यूशय्येवरचा माणूस बघा दारू पिऊन सुद्धा उच्चार वाणी कशी फसते. वाणी कशी फसते. स्पष्ट का स्पष्ट. तेच काय वा मरणासन्न अवस्थेतील मृत्यूशय्येवरचा माणूस त्याला कळतच नाही आपल्या कुठल्या कारणामुळे आपण मरणार होते. पण आम्हाला माहिती असतं आम्ही दारू पिऊनच मरणार होते. बरं आता सांगा की तुम्हाला सगळ्यात कुठली दारू जास्त आवडते? मला सांगा तुम्ही. तुम्हाला किती मुलं आहेत? हो सांगा ना. यू टेल मी हाऊ मेनी किड्स यू आर. अहो पण बरं सांगते. 5. तुमची उंची 5 फूट म्हणजे फुटाला एक पडला. हे तुम्ही तोंड सांभाळून बोला. अहो बाई इथं मला सांभाळता येत नाही. तोंड काय सांभाळणार मी. मला सांगा कुठला मुलगा तुम्हाला जास्त आवडतो? काय म्हणजे मातृहृदय आहे हो. मातृहृदय असं कसं सांगणार? करेक्ट. माझं पण शेम आहे. काय? माझं पण पितृहृदय. म्हणून समोर येईल ती दारू अत्यंत प्रेमानं आवडीनं पितो. बरं वा छान. आता पुढचा प्रश्न. हे जे स्टेज आहे ना ते का फिरतंय? हा नाहीये माझा पुढचा प्रश्न. माझा पुढचा प्रश्न आहे तो पण हे स्टेज का फिरतंय? वा पेताड. या स्टेजला तुम्हाला प्रश्न सुचायला लागले. मी बॅक स्टेजला जाऊ? अहो नाही हे बघा. फालतू विरोध करू नका. नॉनसेन्स. बरं हे बघा. हे स्टेज फिरत नाहीये. मग काय बोलतोय? तुम्हाला चक्कर येतेय. अरे मी काय प्रेग्नंट आहे का? मला चक्कर आणि उलट्या. हो मग आमचं स्टेज कसं फिरेल? का म्हणजे पृथ्वी फिरू शकते. तेच काय म्हणून. काय पृथ्वी? कोण पृथ्वी? कोण? अर्थ. अर्थ कळला. अर्थ फिरू शकते. स्टेज काय फिरू शकत? ते मी का फिरू शकत नाही? बरोबर. तुम्ही इकडे या. फिरत जरा इकडे या. हळूहळू. इथे उभे राहा. आता ठीक आहे का? आता फिरतय का? नाही फिरतय. मगाशी ही बाई इकडे उभी होती. आता फिरून इकडे आली. हे बघा फिरू दे. फिरू तू कुठे पण फिर जा. बर मला सांगा तुम्ही हे असं तुमचं पिणं बघून तुमच्या कुटुंबियांना दुःख होत असेल नाही? अजिबात नाही. आनंदी हॅपी फॅमिली. अरे तो सांगतो मी दारू पिल्यानंतर माझ्या बायकोला माझ्या खिशातून पैसे काढायला आणि माझ्या मुलाला त्याच्या प्रगती पुस्तकावर सही घेता रे. नो प्रॉब्लेम. माझं ना सरकारला एक निवेदन आहे. बोला कारण सरकार बघताय आपला कार्यक्रम. बोला. सरकार. सरकार मलाच सरकवत आहे. सरकार दारूवरचे सगळे कर माफ करा. अहो मग आता कशावर लावायचा कर? आणखी पाण्यावर लावा. विजेवर लावा. अहो पाणी आणि वीज लोक किती वेस्ट करतात माहितीये? हो ना. दारू वेस्ट करताना बघितलं तुम्ही कधी? एक पद्धत म्हणून 2 थेंब असे बाहेर टाकतात. बाकीची उडवतात खातात. अजिबात वेस्ट करतात. बरं आता आपण वेळ वेस्ट न करता ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलोय तो पार पाडूया. आणि मी यांना ही एक ट्रॉफी देऊन यांचा गौरव करते. घ्या पेताड. हो बाई तुम्ही मला काय चुकीचं समजलं का? काय वेळ मला इकडे उभं ठेवलं आणि ट्रॉफी देत आहे? नॉनसेन्स. हो मग काय द्यायचं आता या कार्यक्रमात?
पेग दे ना, पेग. पेग हा एवढा पेग. काय असं करताय. क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर दिलं ना. ओ कप कप काय तू एकदा त्याच्यात दिवसभराची दारू ओतली की मग पुढे बघायला नको, 2-2 मिनिटं लावता येईल. हे बघा पेताळ, दारू सोडा. दारू कशी सोडणार? दारू सोडा? व्हॉट नॉन सेन्स? दारू कशी सोडणार? नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की दारू सोडून इतर काही छंद आहेत का तुम्हाला? ते जाता जाता आपल्या मंडळींना सांगा बरं. मैं शायर तो नहीं. नाही का? बरं हरकत नाही, दुसरं मैं काहीतरी शायर तो नहीं दुसरं काही. मगर मैं शायर ही हूँ. हा? मी शायरच आहे. हो, अरे मग होऊन जाऊ द्या एखादा शेर. आता खरं म्हणजे माझी पावशेर मारायची वेळ आहे, हो पण मी तुम्हाला पूर्ण शेर ऐकवतो. बर ऐकवा. अर्ज किया है. अर्ज किया है. हो, रजेचा अर्ज केला होता, काय? पास नाही झाला. हा? हा. तुम्ही मला 2 पेग द्या, मी तुम्हाला सगळा शेर ऐकवतो. हो, आता इथे कुठे पेग? बरं नंतर नंतर देऊ. हा एक शेर ऐकण्यासाठी नंतर मला 2 पेग देणार आहे आणि म्हणून मी बेवडा. बरं नका ऐकवू शेर. बरं मंडळी नाही, आपला कार्यक्रम- ऐकायचं. नो प्रॉब्लेम. आय एम ऑल राईट. बरं, ऐक. नो प्रॉब्लेम. ऐकू. मुझे तुम्हारी इस दुनिया से न शिकवा है न गिला. वाह 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 वाह. ऐसा कहते. मुझको इस दुनिया से न शिकवा है न गिला, वाह. लेकिन मेरे रब शायर का म्हणतो, लेकिन मेरे रब जाने दो तेरी इस दुनिया भाड़ में, वो? मुझे रोज 1 लीटर दारू पिला. वाह आता वाह उभा राहत आहे. वाह वाह. त्या कॉमेडीची नशा सगळ्यांना झालेली आहे. आता मला सांगा, तुम्हाला कुणाकडून कमेंट्स ऐकायच्या? त्यांच्याकडनं आम्ही इतके दिवस पंचेस घेत आलो, ते विजय पटवर्धन. क्या बात आहे तावडे. मी खरंच तुमचा खूप फॅन आहे प्रचंड. तुम्ही प्रत्येक कॅरेक्टर एक वेगवेगळं दाखवत असता आणि आताही एक वेगळं कॅरेक्टर दाखवलं. तुम्ही खरं तर दारू अजिबात पित नाही, तरी एका बेवड्याचा रोल करणं फार अवघड असतं आणि ते तुम्ही आज करून दाखवलं. सॉलिड, मस्त, मजा आली. आणि शर्वरी तू पण मस्त साथ दिलीस, खूप आवडलं. थँक्यू. शर्वरी, कुणाकडून कमेंट्स ऐकायच्या? जिचा स्टेजवरचा वावर मला नेहमी अचंबित करतो ती सुप्रिया पाठारे. पहिलं म्हणजे शरू, आज तू खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. पण खूप छान ऍक्ट झाला, मस्त झाला. आणि एखाद्या बेवड्याला पण सांगू की दारू पिऊ नकोस, पण हा दारू न पिता जे त्याने ऍक्टिंग केले त्याला तर मी म्हणेन, पिले पिले ओ मोरे राजा, पिले पिले ओ मोरे जानी. वेडी माणसंच इतिहास घडवतात असं म्हटलं जातं, पण काही वेडी माणसं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळं बिघडवून टाकतात. तर असाच एक वेडसर शास्त्रज्ञ आता इथे येणार आहे. त्यानं खूप वेडे असे शोध लावलेले आहेत. बघा त्याला शोधत इथं कोण येतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात डॉक्टर गिरीश ओक आणि नम्रता आवटे. जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन, मैं यहाँ तू कहाँ, मैं यहाँ तू कहाँ, मैं यहाँ तू कहाँ. बड़ा नटखट है ये किशन कन्हैया, का करे यशोदा मैया. मैं यहाँ तू कहाँ, मैं यहाँ. तू कहाँ. नक्की काय शोधताय तुम्ही? मी हरवलोय, सापडतच नाहीये. तुम्ही हरवलाय? हो, मग हे कोण आहे? हा मीच आहे. दुसरा मी हरवलोय. जनरली एकच मी असतो, दुसरा कुठून आणलात? तुम्ही पुण्याच्या आहात का? नाही. मग कोणाच्या आहात? आ? कोणाच्या कोणी नाही आणि प्रश्न विचारताय, मदत करा की. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही आहात कोण? आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी. आम्ही असू महान संशोधक. तुम्ही महान संशोधक आहात? होय. अहो मग अख्ख्या जगाला ओरडून ओरडून मोठ्याने सांगा की मी महान संशोधक आहे.
म्हणजे ते हल्लीचे नट सांगतात तसं मी महान नट आहे, मी महान नट आहे. त्याला काय सांगण्यात उपयोग नसतो. मीच स्वतःच सांगायचं मी महान संशोधक आहे म्हणून. पण तुम्ही खरंच महान संशोधक आहात. होय. पण तुमचं नाव कधी ऐकलं नाही हो मी. तुम्ही विचारलं कुठे? मला सांगा तुमचं नाव काय? शोध लावे. कसला नाव आहे ते माझं. शो टिंब ध टिंब लावे. म्हणजे शोभराज धनाजी लावे. शोभराज धनाजी लावे. होय. हे नाव ऐकलं नाहीये मी कधी. कसं ऐकाल? कारण मी गुप्त संशोधन करतो. मी बरेच मोठे मोठे शोध लावलेले आहेत. कसले कसले शोध लावले तुम्ही? उदाटिंब मी एक तयार केलेला आहे. काय तयार केलंय? मी एक रसायन तयार केलेलं आहे. रसायन? होय. काय काय होतं काय त्याने? ते रसायन प्यायलं की काय होतं? माणूस खलास होतो. असा कसा खलास होईल? मग शोध कसला तू? बरोबर. ते रसायन प्यायलं की माणूस अदृश्य होतो. काय सांगता? होय. मला द्या ना ते रसायन. मला अदृश्य व्हायचंय. का? तुम्हाला टीव्हीत काम करायचा कंटाळा आलाय की काय? ते रसायन प्यायलं की माणूस कायमचा अदृश्य होतो, पण स्वतःसाठी. म्हणजे तो स्वतःला दिसत नाही, दुसऱ्यांना मात्र दिसतो. आता मी तुम्हाला दिसतो आहे ना, म्हणजे काय? पण मला दिसतच नाही. शोधू मी कसा कुठे स्वतःला, शोधू मी कुठे कसा स्वतःला. फार 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 प्रॉब्लेम होतो. फार प्रॉब्लेम होतो. काय काय? केस शिंकरायचा प्रॉब्लेम होतो, नाक विंचरायचा प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम. चुकचूक पुढे तर फारच चुका होतात. काय काय? कपडे घालताना चुका होतात. अहो पण असं काय करताय? तरी मी एक महान संशोधक बनणार आहे. महान संशोधक? हो. काय काय? कारण मी झाडांवर संशोधन केलेलं आहे. झाडांवर? काय काय? पायरी आंब्यावर हापूसचं कलम करतात ना, तसं मी सफरचंदाच्या झाडावर चिकनचं कलम केलेलं. चिकनचं कलम? म्हणजे मी काय केलं माहितीये का तुम्हाला? काय काय? मी एका चिकनचा पाय कलम केला आणि सफरचंदाच्या झाडावर त्याचं कलम केलं. मग त्या झाडाला जी फळं लागतात त्याला चिकन चंद असं म्हणतात. ती फळं चिकन सारखी लागतात. फळं चिकन सारखी लागतात? मार्केटमध्ये काय मागणी असेल ना? नाही. थोडा लोचा झालाय संशोधन करताना. काय काय? ती फळं खाल्ली की माणसं अंडी द्यायला लागतात. अंडी? मग ती अंडी खायची? नाही, दुसरा लोचा पण झालेला आहे. आता काय? फळांचा साईड इफेक्ट म्हणा ना. काय? ती अंडी सफरचंदासारखी लागतात. त्यामुळे काही उपयोग नाही हो. तुमचा ना एकही प्रयोग नीट झाला नाहीये. हरकत नाही, पण मी महान संशोधक होणार आहे. तुम्हाला सांगतो, मी एक मोबाईल शोधून काढलेला आहे. मोबाईल? त्या मोबाईल मधून वस्तू इकडून तिकडे पाठवता येते. काय सांगता? मग तो मोबाईल हरवलाय का? नाही हो, मोबाईल जागेवर आहे. माझी आजी हरवली आहे. आजी हरवली? हरवली. तुम्ही त्या मोबाईल मधून नक्कीच आजीला वृद्धाश्रमात पाठवलं असणार. नाही हो, तिची कवळी पाठवायची होती मला अमेरिकेतल्या माझ्या मुलाकडे दुरुस्त करायला. कवळी सकट माझी आजीच ओढली गेली त्या मोबाईल मध्ये आणि पोचली जाऊन अमेरिकेला. अमेरिकेला पोचली मोबाईल मधून? म्हणजे विजा पासपोर्ट विमानाशिवाय डायरेक्ट अमेरिका? हो. किती मज्जा. वा, ग्रेट. मज्जा नाही हो, आजीची सज्जा झाली. असं काय करताय तुम्ही? काय सज्जा झाली? माझा मुलगा एक नंबरचा कंजूस आहे. माझ्या बायकोवर गेलाय ना तो. त्यांनी तिकडनं माझ्या नंबरवर आजीला परत पाठवून दिली. आजी म्हणजे काय SMS आहे का पाठवायला? आता माझा शोध आहे ना, मला माहिती ना काय झालंय ते. सॉरी. मग मला सांगा, आली का तुमची आजी अमेरिकेहून परत आली? अर्धवट आली. माझ्या मोबाईल मधून तिचे मला पाय दिसले, तेवढ्यात माझ्या मुलाचा तिकडे बॅलन्स संपला. आजी फोन मध्ये अडकली बिचारी. अरे बापरे. आता आता काही नाही, एक काय ते म्हणतात 8 TBचं एक मेमरी कार्ड घातलंय मी फोन मध्ये. त्याच्यामध्ये भजनं भरलेत भरपूर. ती भजनं ऐकत असते रात्रभर दिवसभर. ती गोड. पण त्याच्या खाण्यापिण्याचं काय? बॅटरी खूप बॅटरी खाते. बॅटरी खाते? सारखा फोन चार्ज करावा लागतो मला. काय भयानक संशोधक आहात तुम्ही. भयानक असलो तरी एक दिवस महान संशोधक म्हणणार आहे मला लोक. नक्की. अजून काय काय दिवे लावणार आहात तुम्ही? दिव्यावरून आठवलं, बरं झालं आठवण करून दिलीत. मी एक फारच वेगळा दिवा शोधलेला आहे. कुठला? एक बल्ब शोधलेला आहे. एक गोळा शोधलेला आहे.
तो बल्ब आहे ना तो असा टाळ्या वाजवला की आपोआप चार्ज होतो आणि पेटतो विदाऊट इलेक्ट्रिसिटी. किती मस्त. द्या बल्ब द्या बल्ब द्या. फुटला बल्ब फुटला बल्ब फुटला 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 बल्ब फुटला देवा बल्ब फुटला. अहो काय सांगू तुम्हाला तो माझा बल्ब मी इथे आणला होता माझ्या सवंगड्यांना दाखवायला. इथे इतक्या टाळ्या वाजत असतात सारख्या हे प्रेक्षक सारख्या टाळ्या वाजवतात. प्रेमपुटी. हे सगळे पुरुष आहेत ते खऱ्या खऱ्या टाळ्या वाजवतात. हे सगळ्या बायका खोट्या खोट्या टाळ्या वाजवतात. तो बल्ब ओव्हरचार्ज झाला आणि फुटला 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 तर फुटला. फुटू द्या मला वेगळ्याच गोष्टीची काळजी लागली वेगळंच काहीतरी शोधताय काय मग बसून. माझा कॅमेरा कोणी चोरीला माझा कॅमेरा कोणी चोरीला माझ्या कॅमेऱ्याची ख्याती त्यात डुप्लिकेट होती. माझा कॅमेरा कॅमेरा कोणी चोरीला कोणी चोरीला माझा. एक मिनिट. कॅमेरा काय म्हणणंय तुमचं. काय झालंय. काय झालंय म्हणजे काय मी एक कॅमेराचा शोध लावला होता. त्या कॅमेऱ्यातून आपोआप फोटो निघतात बरोबर. पूर्ण ऐकून का घेत नाही माझं. बोला बोला. त्या कॅमेऱ्यातून फोटो काढला ना की त्या व्यक्तीसारखी अजून एक डुप्लिकेट व्यक्ती तयार व्हायची. काय सांगता. मग तो कॅमेरा चोरीला गेलाय का. नाही हो तो चोरीला गेला तर हरकत नाही मी तसले 56 कॅमेरे परत तयार करू शकतो. पण तो चोरीला जाण्यापूर्वी त्या कॅमेऱ्याने मी स्वतःचा फोटो काढला होता आणि त्यामुळे जो एक डुप्लिकेट माझ्यासारखी व्यक्ती तयार झाली होती ना तो हरवलाय. बाजूला वा बाजूला वा बाजूला. तो हरवलाय काय. बाजूला वा बाजूला वा बाजू. तो शोधतोय मी. आता काय झालं. अच्छा तो डुप्लिकेट हरवलाय. पण तुम्ही सापडलात ना आम्हाला. म्हणजे काय. आपण शोधूयात तुमचा कॅमेरा. असं कसं काय शोधलं. तुम्हाला एक गोष्ट माहितीये काय. मी सुद्धा संशोधक आहे. अरे वा तुम्ही संशोधक आहात. Yes. आधी नाही सांगायचं. ग्लॅड टू सी यू. मी एका शिट्टीचा शोध लावलाय. शिट्टीचा काय शोध लावायचा ते असतेच की. हसण्यावारी नेऊ नका. शिट्टी वाजवली की काय होतं माहितीये. काय आवाज येतो भो 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 असा. दुसरं काय होणार. एक मिनिट दाखवते तुम्हाला. काय. ती शिट्टी वाजवली ना तिथे 2 माणसं येणार आणि ती तुम्हाला घेऊन जाणार. शक्यच नाही. बघायचं बघायचंय. भो 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 कुठे आली माणसं. काही नाही आलेली माणसं बिनसं कुठे आलेत काय. आता हे 2 जण तुम्हाला घेऊन जाणार. कुठे. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. पण का. कारण तुम्ही वेडे आहात आणि मी तुमची डॉक्टर. 4 दिवसापासून हॉस्पिटल मधून पळायला ते आत्ता सापडताय. घेऊन जा यांना. माझा तुमचा शोध सगळ्यांना आवडला. आता तुम्ही सांगा कोणाकडून कमेंट्स ऐकायच्या. मिलिंदा शेंद्रेंकडून ऐकायच्यात मला. मला हे स्किट खूप भयंकर आवडलं. जिथे वेडेवाडा असतो ते सगळंच मला आवडतं. तुझे एक साधारणतः अष्टावक्र जो झाला होता 8-10 ठिकाणी तुझे शरीर दुमडून जे घेतलं होतंस आणि ते बेरिंग तू शेवटपर्यंत ठेवलं होतंस ह्याचं तर मला फारच कौतुक वाटलं. फार 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 बरं वाटलं. आणि नम्रतानी सुद्धा एकदम मस्त साथ दिली आणि या सगळ्या स्किटचा ओघ तुम्ही शेवटपर्यंत टिकवून ठेवला. तो स्पीड कुठेही कमी झाला नाही. आय लाईक इट व्हेरी मच. थँक्यू. वा. डॉक्टर कुणाकडून कमेंट्स ऐकूया. ज्याच्या एनर्जीचा मी नेहमी हेवा करतो ती एनर्जी आज असती तर अजून काहीतरी वेगळा परफॉर्मन्स झाला असता. तो माझा खूप लाडका ऍक्टर कुशल बद्रिके. सर मला खूप बरं वाटलं म्हणजे मस्तच वाटलं हा ऍक्ट. आणि नम्रताबरोबर काम करणं हे खरं तर एक चॅलेंज असतं. म्हणजे ती उत्तम काम करते. काइंड इन्फॉर्मेशन. तिने मला सांगितलं होतं सर तुम्ही काळजी करू नका तुम्ही एखादी वस्तू विसरलात तर मी तुम्हाला तिथेच क्यू देते तुम्ही पुढच्या याच्यावर. पण सर ऍक्ट मस्त झाला. मजा आली. थँक्यू. हुशार डॉक्टर म्हणजे सगळ्यांसाठीच देवाचा अवतार असतो. पण काही डॉक्टरांची हुशारी बघून त्या देवाचाच धावा करावा लागतो. तर असेच 2 अति हुशार डॉक्टर आता इथे येणार आहेत जे निघालेत ऑपरेशन करायला एका पेशंटचं. बघूयात मग आता पेशंटची हालत काय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके, सुप्रिया पाठारे आणि शशिकांत केळकर. अरे कुछ नहीं अरे कुछ नहीं है आता जब ऑपरेशन थिएटर में जाता. मैं हूँ डॉक्टर बद्री. मैं हूँ डॉक्टर बद्री. मुझे पेशेंट तो दिलाओ. जाओ 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 कोई पेशेंट को लेकर आओ. मैं हूँ डॉक्टर बद्री.
झाली सगळी तयारी? सर कधीतरी ऑपरेशनची तयारी झाली का असं म्हणा ना. ओ तयारी महत्वाची, मग ती ऑपरेशनची असो वा अंतिम संस्कारांची. चला आणि माझं मास्क द्या. अगं बाई घरी विसरले. ऑपरेशन साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मास्क. का? म्हणजे समजा जर का ऑपरेशन करताना पेशंट दगावला गेला तर पेशंटला कळतं का म्हणे की त्याचं ऑपरेशन कुठल्या डॉक्टरने केलंय? पण सर पेशंट तर दगावला गेला ना. हे आपल्याला माहितीये, पण त्या पेशंटला कुठे माहितीये की तो दगावला गेलाय ते? सर पण कधीतरी चांगले शब्द वापरा. मी नेहमीच चांगला बोलतो डॉक्टर आगाशे. आगाशे येऊ नका, तिकडे तिकडे. मी डॉक्टर पाठारे, डॉक्टर आगाशे नाही, कळलं? आय एम सॉरी मी चष्मा घरी विसरलोय त्यामुळे मला दिसत नाहीये. काय चष्मा घरी विसरला? ऑपरेशन कसं करणार? काळजी करू नका, ऑपरेशन माझा हातखंडा आहे. सांगा फक्त या पेशंटचं कसलं ऑपरेशन करायचंय? साधच आहे, अपेंडिक्स. ओके. पण डॉक्टर मी काय बोलतोय? ह्या पेशंटला अजून भूल दिली नाही. वो तो मैं भूल गई. और मैं तो भूल गई देने को भूल. पेशंट उठून जागा झाला. और मैं तो भूल गई देने को भूल. पेशंट उठून जागा झाला. और मैं तो भूल गई देने को भूल. पेशंट उठून जागा. हो डॉक्टर असं अजून किती वेळ चालणार आहे तुमचं? 10 पर्यंत परमिशन. हे ऑपरेशन अजून किती वेळ चालणार आहे ते सांगा ना. काळजी करू नका, 1 तासात संपवतो. ऑपरेशन प्रत्येक वेळेला पेशंटच संपवतो असं होत नाही. 10तला एखादा वाचतो. चला पटकन याला बोलून द्या. कशाला? तुमच्या बोलण्यात ऑलरेडी बेशुद्ध पडला. ओहो, म्हणजे अॅनेस्थेशियाचे पैसे वाचले पण बिलात लावायचे. देवाचं नाव घेणे सुरू करा. ओके. हर हर महादेव. ऑपरेशनला सुरुवात करा. लढाईला कुठे जात आहे? हे बघा, प्रत्येक ऑपरेशन ही एक लढाई असते. सर पोट उघडलं. ओके, आता डबा उघडा, जेवायला बसूया. ऑपरेशनला सुरू करा. ओके. डॉक्टर एवढी ऑपरेशन केली, आज का हात थरथरतोय? नाही, असा रोज थरथरत नाही. एखाद दिवस ड्रायडे असला, अगदीच मिळाली नाही की थरथरतो हात. आजची पोझिशन काय आहे? 1 मिनिट बघा, हात थरथरतोय का? नाही. यस, म्हणजे आज ड्रायडे नाहीये. म्हणजे आज तुम्ही घेतली? काळजी करा नका हो, मी नशेत काय झोपेत सुद्धा ऑपरेशन मस्त करतो. पण पेशंट उठतो ना झोपेत ना? अहो उठतो म्हणजे काय? तर अजून किती वेळ घेणार तुम्ही? काळजी करू नका हो, एकदा बसलो घ्यायला ना की तुम्हाला. आता बघा, तुम्हाला कळलं सुद्धा नाही, गप्पा मारता मारता कधी मी तुमचा अपेंडिक्स कापलं. डॉक्टर हा माझा अंगठा आहे. बोलता बोलता अंगठा कापला. तुम्ही मला नीट सांगायला पाहिजे होतं, अपेंडिक्स कुठे येते? काय सांगणार? सारखे इथून तिथे नाचत असता तुम्ही. ओके, नीट सांगा आता. हा हे बघा, ही किडनी, लिव्हर, हा अपेंडिक्स. हे मगाशी झालं, आता पुढे सांगा. अहो सांगत नाहीये, ऑपरेशनला कुठून सुरुवात करायची ते बघते. अहो काय त्याच्यात, असं 10, 20, 30, 40 मोजायचं. 100 जिथे येईल तिथे कापायचं. बर रेडी. चला मोजा. 10, 20, 30, 40. तुम्ही चिटिंग केलं. काय झालं? मला सांगितलं 100 पर्यंत मोजायचं, 40लाच कापला. नाही, खरं तर माझ्या हाताला खाज आली होती, ते खाजवायला म्हणून मी गेलो आणि कापलं गेलं. डॉक्टर पेशंटला मूलबाळ आहे का? डॉक्टर त्यांना बोलावून घ्यावं लागेल का? नाही, काय आहे, डॉक्टरांनी तुमची नसबंदी केली. चला पटकन शिवायला घ्या. हा शिवलं. तुमच्या राज्य. माझ्यावर राज्य काय? शिवाशिवीचा खेळ चाललाय. पेशंटचा शिवा. हा पेशंटला शिवलं. बॉडी शिवायची. बॉडी शिवायची. मग सुई दोरा कुठे आहे? ओ माय गॉड,
सुई दोरा घरीच राहिला. डोंट वरी सर, काय? ऑफिस मधून स्टेपलर घेऊन येते. येस, ब्रिलियंट ब्रिलियंट. आणि एक व्हाईटनर पण आणा. का? म्हणजे त्याची स्टॅपलरची अशी पट्टी येईल ना, ती बुजवून टाकूया ना आपण अशी. थँक्यू थँक्यू. पेशंट नंबर 9चं ऑपरेशन झालं. एक मिनिट, पेशंट नंबर 9चं? पण अपेंडिक्सचं ऑपरेशन तर पेशंट नंबर 6चं करायचं होतं. अगं बाई, चुकून कागद उलटा धरला. 6चं 9 झालं. हो, मग या पेशंटला काय झालं होतं? डॉक्टर, मला थोडासा ताप आला होता हो. सुप्रियाजी, कुणाकडून कमेंट्स ऐकायच्या? ज्यांचं कॅरेक्टर मी आज इथे उभं केलं, तर एका डॉक्टर कडूनच मला ऐकायचं की कसं वाटलं माझा ऍक्ट. सुप्रिया आणि कुशल, मला भीती वाटते या ऍक्टचा मी साक्षीदार होतो म्हणून माझी डिग्री काढून बिडून घेतली की काय. मजा आली, कारण ते मी सगळं खूप जवळून पाहिलंय, ऑपरेशन थिएटर, तिथलं वातावरण. पण तुम्हाला एक सांगतो, 2 ऑपरेशन्सच्या मध्ये सर्जन्स याहीपेक्षा फार विनोदी वागतात, फार विनोदी बोलतात, टू रिलॅक्स देमसेल्व्स. आणि सर्जनशील कलावंत का म्हणतात. थँक्यू सो मच. कुशल, मला मिलिंद शिंत्रेकडनं कमेंट्स ऐकायला आवडते. मला एक खूप भयंकर आवडला. सगळ्यात मला जे माझ्याकडे जे नाहीये ते तुमच्या दोघांकडे, म्हणजे सुप्रिया आणि कुशल तुमच्या दोघांकडे ते भरपूर आहे. ते म्हणजे जबरदस्त एनर्जी तुमच्या अंगात. म्हणजे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये कॅपॅसिटर नावाचा एक शब्द असतो, तर तसे तुम्ही 4x4 चे 2 मोठे कॅपॅसिटर असतात. मी पाहिलेल्या आतापर्यंतच्या स्किट्स मधली जर का टॉप 10 काढली तर त्याच्यात हा निश्चित लागेल आतापर्यंत. थँक्यू. तर तुम्ही पाहिलेलं थांबा आहे थांबा थांबा. मला एका डॉक्टरला विचारायचंय, माझ्याबद्दल कोणी बोलत नाही. अरे देवा, अरे देवा. तर डॉक्टर निलेश साबळे, तुम्ही जरा माझ्याबद्दल बोला ना प्लीज. पोलिसाच्या कपड्यातला डॉक्टर आता ह्याच्याबद्दल बोलणार आहे. नाही, खरंच तुमचा मला परफॉर्मन्स फार आवडला, कारण त्याच्याबद्दल बोलायला हे सगळे बसलेले आहेत. पण डॉक्टरनी जे सांगितलं की डॉक्टर मध्ये मध्ये खूप गप्पा मारतात, एक गमतीदार किस्सा सांगतो. आमचे एक सर्जन डॉक्टर होते, ज्यांना आम्ही गमतीनं अमरीश पुरी म्हणायचो, कारण तसे ते दिसायचे. मी नाव नाही घेत त्यांचं इथे आता. तर आता तुम्ही मला विचारा की मला काय झालं, मी तुम्हाला तपासलं. डॉक्टर, मला काय झालंय? काँग्रेट्स, किडनी फेल. तर असेच कॉमेडीचे डबल टिबल चौपट डोस पाजायला आम्ही उद्या सुद्धा येणार आहोत, तेव्हा बघायला विसरू नका. 4x4 धूम धडाका. कपाळावरची टिकली अजून कशी टिकली? पेपरवाला आहे ना, तो म्हणाला राहू दे, पॉलिटिकली सेफ असतं. पॉलिटिकली सेफ म्हणजे कुणी आपल्याकडे वाईट नजरेने बघायला लागलं ना, की असं आल्या पावली टिकली बघून परत जातो, म्हणून पॉलिटिकली सेफ. हे असे आमचे दारिद्र्य. असं आहे गंमत सगळी. त्याच्या पुढे सणासुदीला आम्ही काय करतो माहितीये? टूथपेस्ट मध्ये हळद घालतो आणि ते मिश्रण श्रीखंड म्हणून वापरतो.